सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। पूर्ण प्राथमिक शाळा ओशुळे बागेवाडी नंबर 1 शाळेचा मुख्य कार्यक्रम आज घ्यायचे 12 मे 2024 आणि 13 मे 2024 रोजी संपन्न होत आहे। तरी उपस्थित सर्व ग्रामस्थ आदिवासी विद्यार्थी यांचे इथे स्वागत आहे। जोरदार टाळ्या वाजवायचे। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी शिक्षक सावंत गुरुजी सावंतबाई यांचं सुद्धा इथे आगमन झालं। सगळे जोरदार टाळ्या वाजवायचे। त्याचप्रमाणे ओशुळे बागेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम नीलमताई हातनकर, उपसरपंच शिवरामजी कामतेकर, शालेय मुख्याध्यापक सोनावणे गुरुजी, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ मायेकर मॅडम, उपाध्यक्ष योगेश हातनकर, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय गांगण, उपाध्यक्ष दशरथजी कामतेकर, कार्याध्यक्ष विजय गांगण, स्थानिक ग्रामस्थ संजय निरोडे, माजी उपसरपंच तुकाराम निरोडे, मुंबईतील ग्रामस्थ संतोषजी शेटे, रघुनाथ कामतेकर, प्रदीप पांचाळ, सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि सर्व तरुण वर्गांचे ते स्वागत। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे। शाळा हे ज्ञान मंदिर आता आपण सांगितलं, त्याचप्रमाणे या शाळेमध्ये ज्या आपण शिकलो वाढलो आणि आपल्या शिक्षणाचा पाया मजबूत केला अशा माजी शिक्षकांचे आणि सर्व शाळेचे आपण ऋणी आहोत। आणि हाच एक या अनुषंगाने आपण अमृत महोत्सव जे शाळेला आपल्या 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, मला वाटतं 1947 1947 रोजी शाळेची स्थापना झाली होती आणि शाळेला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 2023 आणि 24 हे वर्ष आपण अमृत महोत्सव वर्ष म्हणून तिथे साजरे करत आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात करताना गेले 7-8 महिन्यापासून आपण छोटे छोटे कार्यक्रम राबवत आहोत। माजी विद्यार्थी शिवरामजी कामतेकर यांनी सुचवलेली संकल्पना आणि ग्रामस्थांचा प्रतिसाद या माध्यमातून आपण एक समिती झाली आहे। समितीच्या माध्यमातून नोव्हेंबरमध्ये एक शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण, शालेय वस्तू भेट म्हणजे बॅग वाटप आणि इतर शालेय वस्तू वितरण करण्यात आलं। आणि त्यानंतर एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे आपल्या बागेवाडीत एक आरोग्य शिबिर राबवण्यात आले। त्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला। सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी आणि हा आताचा आपला एक मुख्य कार्यक्रम। तरी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलनासाठी यायचे। मी विनंती करतो आपल्या सरपंच मॅडम यांनी पुढे यायचे। त्यानंतर माजी शिक्षक सावंत गुरुजी, उपसरपंच शिवरामजी कामतेकर, समितीचे अध्यक्ष विजयजी पांचाळ, सोनावणे गुरुजी, तुकाराम निरोडे, संतोषजी शेटे, शालेय समितीचे अध्यक्ष महेंद्र आणि महिला यांच्या उपस्थितीत इथे हा कार्यक्रम संपन्न होतोय। ग्रामस्थांनी पुढे यायचंय। संजय निरोडे, अमृत पांचाळ, मोठा कामतेकर पुढे यायचे सगळ्यांनी। सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नारायणजी कामतेकर, सर्वाजी पुळे यांचा पुढे व्हायचे। अतुल शेटे, नारायणजी कामतेकर, अतुल शेटे, सर्व ग्रामस्थ यांनी पुढे यायचे। अमृत पांचाळ, गोपीनाथ गांगण, ज्ञानदेव गोगावकर पुढे सर्व ग्रामस्थांनी यायचे। मोहनजी कामतेकर, शाळेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष
पुष्पहार अर्पण करतायत तर व्यवसायाचे त्यानंतर सोनाळे गुरुजी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व समितीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. गावाचे ग्रामस्थ मग क्या घरी कोणतरी आले आणि गोवाकर आणि पुढे येते गोवाकर माजी सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य गोवाकर यांचे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांनी पुढे स्टेजवर येते. ग्रामपंचायत सदस्य तनुजा वासकर यांच्याकडून जोरदार टाळ्या वाजवायच्या.
आवाज पुन्हा एकदा सर्व बाळांसाठी. सरपंच मॅडम इथे उपस्थित आहेत तरी त्यांचं स्वागत करतो. दत्ताराम तानवडे आणि पुढे येते. सरपंच मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. दत्ताराम तानवडे आणि पुढे येते. सरपंच मॅडम त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करते. दत्ताराम तानवडे सगळ्या जोरदार टाळ्या वाजवायचे. दत्ताराम तानवडे सरपंच त्यांचं स्वागत करते. समितीचे अध्यक्ष विजय पांचाळ पुढे पुष्पगुच्छ द्यायचे. त्यानंतर माजी शिक्षक इथे पाहुणे उपस्थित आहेत. सावंत गोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. कार्याध्यक्ष विजय गांगण. त्याचप्रमाणे सावंतबाई यांचं स्वागत करतील उपाध्यक्ष दशरथ कांदेकर. उपसरपंच यांचं स्वागत करते विलास पांचाळ. सगळे जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर सोनावणे गुरुजी यांचं स्वागत करते राजेंद्र आपटे. त्यानंतर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मयेकर मॅडमचं स्वागत करतील बैरामजी कामतेकर. तुकारामजी रोडे यांचं स्वागत करतील नारायण कामतेकर. शालेय समितीचे शिक्षण तज्ञ प्रकाश रोगे यांचं स्वागत करतील संभाजी पुळे.
संतोषी शेटे यांचं स्वागत करतील स्वप्नील शिरसाट. प्रदीप पांडे यांचं स्वागत करतील विलास पांचाळ. चंद्रकांत रांगण यांचं स्वागत करतील प्रमोद आपटे. गोवाकरांचं स्वागत करतील संतोष कांबळेकर. सावंतपूरची सावंतबाई तंतोरी व कुडाळवरून आलेले सगळे जोरदार टाळ्या वाजवायचे. आता कार्यक्रमामध्ये ताबडतोब त्यांची अशी एक प्रतिक्रिया आली की मला माझ्या शाळेला भेटता येईल, मला माझ्या माजी विद्यार्थ्यांना भेटता येईल, ही त्यांची एक आपुलकी. त्याबद्दल खरोखरच गुरुजी आम्हाला अभिमान वाटतो. जोरदार टाळ्या वाजवायचे. जर स्वागत राहिलं असेल चुकून तर सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. कार्यक्रमात थोडासा विलंब होतोय आणि आपण थोडासा कार्यक्रम थोडासा संपवतोय. आता शाळा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की शाळा ही प्रत्येकाचे बालपण असतं. बालपणीच्या आठवणी, जेव्हा शिक्षकांनी दिलेला मार, शिक्षकांनी केलेली ती आपुलकी, शिक्षकांनी दिलेले शिक्षण, या सगळ्यांची जी आठवण ही आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणून शाळेवरती एक दोन शब्द फक्त. शाळा एक अविस्मरणीय अशी आठवण, शाळा एक अविस्मरणीय अशी आठवण, त्याच्या प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात करून ठेवले साठवण. आजही शाळा आठवली की आठवते ते बालपण, आजही शाळा आठवली की आठवते ते बालपण. दंगा मस्ती खोड्या आणि मित्रमैत्रिणींचे ते आपलेपण. खूप खेळ खेळायचे, खूप खेळ असायचे शाळेमध्ये. गॅदरिंग म्हणजे धमाल असायची. निरनिराळ्या पोशाखामध्ये नृत्य नाटक आणि मजा असायची. शाळेला मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. शाळेला बघा मंडळी, शाळेला मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. कितीही दूर गेलो तरी शाळा आमची शान आहे. त्यानंतर एक आपली ही शाळा आहे पूर्ण प्राथमिक शाळा उजवे बागेवाडी नंबर 1. या शाळेची एक थोडक्यात प्रस्तावना देते समितीचे सचिव विलास पांचाळ. आम्ही आमंत्रित करतो ते विलास पांचाळ यांनी याच्या प्रस्तावना द्यायची. धन्यवाद. शाळा म्हणजे एक आठवण, शाळा म्हणजे एक आठवण मनाच्या गाभाऱ्यात साठवली. शाळा म्हणजे अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारा. शाळा म्हणजे मंदिर, शाळा म्हणजे मंदिर यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे. शाळा म्हणजे गुरु, शाळा म्हणजे गुरु पावलोपावली बळ देणारा, जीवन घडवणारा. शाळा म्हणजे शिस्त, शाळा म्हणजे शिस्त आयुष्याला वळण देणारी, जगण्याला अर्थ देणारी. शाळा म्हणजे माहेर, शाळा म्हणजे माहेर पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे. आणि शाळा म्हणजे गोड नाते सगळ्यांनाच बांधून ठेवणारे. शाळा म्हणजे एक साठवण, शाळा म्हणजे एक साठवण मौज मजेची, आनंदाची आणि कधीही न विसरता येणारी. नमस्कार. आपल्या पूर्ण प्राथमिक शाळा वर्षोळी बागेवाडी नंबर 1 या शाळेचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मनाला अतिशय आनंद होत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपल्या शाळेचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. हा एक दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. 29
10/1947 रोजी आपल्या शाळेची स्थापना झाली आणि बागवेकरांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारे खुली झाली आणि शाळा म्हटली की इमारत आली, जमीन आली. ज्या उदात्त प्रेरणेने या शाळेसाठी जमीन दिली, इमारत बांधणीसाठी उदात्त प्रेरणेने काम करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्यांचे ऋण कधीही न फिटण्यासारखे आहे. शाळा सुरू झाल्यापासून या शाळेला अनेक नामवंत मुख्याध्यापक आणि नामवंत शिक्षक लाभले. शिस्त कडक, पण हृदयामध्ये प्रत्येक मुलांबद्दल माया, प्रेम अशी त्यांची शिकवण होती. त्यामुळे त्यांच्या मुशीत तयार झालेला प्रत्येक विद्यार्थी आदर्श, सुसंस्कृत आणि बुद्धिमान तयार झाला. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे. ते आता आपल्या समोर दिसत आहे. कोण डॉक्टर झालेले आहेत, कोण वकील झालेले आहेत, कोण शिक्षक झालेले आहेत, कोण इंजिनियर झालेले आहेत. आणि असे हे विद्यार्थी पुढेही कुठेही कमी पडलेला दिसणार नाही अशी खात्री आम्हाला वाटते. अशा आमच्या गुरुजनांना आमचे श्रीवार वंदन. आता आपले माजी शिक्षक वजे गुरुजी यांचं आगमन झाले. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं. वजे गुरुजी शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी खूपच मेहनत घेतलेली आहे. काहींनी आर्थिक मदत, शाळेला भेटवस्तू देऊन शाळेच्या विकासात आपला वाटा उचललेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून यावर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन अमृत महोत्सव समिती, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण, नंतर मोफत आरोग्य शिबिर यासारखे अनेक कार्यक्रम राबवण्यात आले आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेऊन शिबिर यशस्वी करून दाखवले. आज 12 मे आणि उद्या 13 मे या रोजी अमृत महोत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्या सर्व कार्यक्रमांचा माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती करत आहोत. वर्षभर अमृत महोत्सव समितीने नियोजन करून कार्यक्रम राबवल्याबद्दल अमृत महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्व माजी विद्यार्थी, उपस्थित ग्रामस्थ यांना धन्यवाद देतो आणि मी माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. माहिती आणि आतापर्यंत झालेला एक आढावा त्यांनी दिला. आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित आपल्या सर्वांच्या परिचयाचे वजे गुरुजींचे उपस्थित आहे. जोरदार आवाजाने आणि वजे गुरुजींचं मला वाटतं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील शालेय समितीचे उपाध्यक्ष योगेश हातनकर. योगेश हातनकर यांनी पुढे येत आहे. स्वागत करतील योगेश हातनकर. मला वाटतं गुरुजी मालवणवरून आपल्या ह्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित झालेले आहेत. जोरदार आवाज होत्या. मालवणचे बागेवाडी असा सगळा. आता हा कार्यक्रम संपन्न होताना अमृत महोत्सव समिती स्थापन झाली आणि समितीची स्थापना झाल्यानंतर जे विविध कार्यक्रम केले ते आपल्या म्हणजे सर्वांच्या परिचयाचे विजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या अध्यक्षांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. आनंद गावकर यांनी पुढे यायचं आहे. ते अध्यक्ष विजय पांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करते. आनंद कोभाटे आणि आनंद कामतेकर. आनंद कोभाटे. विजय पांडे स्वागत करते. त्यानंतर योगेश हातनकर यांनी पुढे येते. योगेश हातनकर समितीचे उपाध्यक्ष योगेश हातनकर यांनी स्टेजवरती यायचे. त्यांना पुष्पगुच्छ देतील आनंद कामतेकर. त्यांना जोरदार आवाज होते. त्यानंतर ग्रामस्थ संजय रोडे यांनी सुद्धा स्टेजवरती येते. त्यांचं स्वागत करतील असे विषय ते.
मागं संतोष कामतेकर गावकर तुमचं पुढे यायचंय. आर्यन कुठं आहे? आर्यन स्वप्नील शिवसाहेब त्याच्याबरोबर त्याला शिकवून द्यायचे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले पाहुणे सावंतपूरचे आहेत, कोल्हापूरचे आहेत. तर मनोहर बोलायला कसं काय मी विनंती करतो सावंतपूरला की त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करायचं. सर्व ग्रामस्थ माझे विद्यार्थी मला या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्याला सर्वांचा आभार देतो. हे बाळानो संस्थेची शाळा म्हणून होती म्हणजे 17वी जास्त असलेली अशी होती जेव्हा मी इथे आलो त्यावेळी. त्याच्यानंतर आमचा ग्रुप चांगला झाला मिळाला काम करणारा. संजय रोडे, संतोष कामतेकर, रमेश कामतेकर वगैरे छोटा ग्रुप होता. तर आमच्या विचाराशी सहमत झाला आणि त्यातून जी काही प्रगती करता आली ती आम्ही आमच्या प्रयत्नाने केली. पूर्ण पलीकडे गेली असं म्हणू शकत नाही तर मी एकटा शिक्षण काही करू शकत नाही. ग्रामस्थांना सहकार्य महत्वाचं आहे. त्यावेळेच्या ग्रुपने आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि शाळेला थोडंसं वरचा दर्जा प्राप्त व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. तसेच पुढे उद्या म्हणून करतो त्या शाळेचं राहतो. मला आठवणीला निमंत्रित केलं योगी कमलेश गांगुळे निमंत्रण पत्रिका पाठवली आणि फोन करून घेऊन तिथे यायलाच पाहिजे. मला उद्या रात थांबता येणार नाही, आज जायला पाहिजे. ते म्हटलं मी 12 तारखेला येऊन जाईल, त्याला मी असणार नाही. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी सर्वांना धन्यवाद. खूप खूप धन्यवाद वजीवरजी. छान मार्गदर्शन आपल्या माझ्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि तुला आठवण सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर विनंती करतो मी सावंतबाईंनी आपल्या 2 शब्द म्हणून गोष्ट करायचे. बसून बोलत चालेल. बरोबर करा आला ते बरोबर करा. सर्व कार्यकर्त्यांचं काही नाव घेतलंय. सर्व माझे विद्यार्थी आजी विद्यार्थी आहेत. तसंच गुरुजी आणि माझ्या ग्रामस्थ बंधू विद्यार्थी आज मला वाटतं पहिल्याच व्हॉट्सअपला राजेंद्र आपटे यांचं हे आलं आणि तिथून चाललेलं होतं की जायला मिळालं तर बरं होईल. एकदा तरी सर्व विद्यार्थी भेटतील, काही रोले भेटतील. त्याप्रमाणे नियोजन झालं पण अचानक मुलांचा कार्यक्रम बदलला आणि मग का तर आम्ही भीष्म प्रतिज्ञा करतात तिथं प्रवास करून इथे पोहोचलो. तुमच्या कार्यक्रमाला आपल्या लाख शुभेच्छा आहेत आणि असे उपरोक्त कार्यक्रम या शाळेचे व्हावेत, प्रगतीपथावर शाळा यावी आणि असेच कार्यक्रम आपल्या जीवनामध्ये यशस्वीपणे पार पाडावे एवढी विनंती करून मी 2 शब्द सांगतो. खूप धन्यवाद. आज
म्हणजे आमच्या बघितलं तर कुडाळ मालवण उद्यान कणकवली यांच्या 50 ते 60-70 किलोमीटरच्या अंतरावर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर विनंती करतो की सावंत दुर्गीने आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं, तुला आठवणी त्या सांगायच्या आहेत. मान्यवर, या गावचा सरपंच, या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी आणि माझ्या मला वाटतं वानमिरची नाटकामध्ये विजय पांचाळ हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आणि सगळेजण जे आता मगाशी भेटले सगळे ते प्राऊड आहोत. मला गर्व झाला की या ठिकाणी त्याच्यानंतर माझा जो काळ गेला तो फार वेगळा गेला, कारण जवळजवळ 12 वर्ष मी गणेश शिक्षणात गेलो होतो. मालवणमध्ये 6 वर्ष होतो आणि त्यामुळे याच्यात मला इथे येता आलं नाही. परंतु असं ठरवलेलं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना भेटायचं. अतिशय चांगली प्रगती तुम्ही केलेली आहात. मला गर्व वाटतो या सगळ्या तुमच्या कामाचा. या ठिकाणी एकच सांगणार आहे तुम्हाला की साने गुरुजी कथामाला ही संस्था याच्यामध्ये कार्याध्यक्षापर्यंत काम केलं. अखिल भारतीय संस्था आहे ती आणि मी आता यांच्याकडे काम देणार आहे की मी साने गुरुजीमध्ये तुम्हाला इथले जे मुंबईचे जे लोक आहेत त्यांनी साने गुरुजी विद्यालयामध्ये तुम्ही मला भेटावं ही अपेक्षा. आणि त्यानंतर आपण या बाबतीत काही आम्हाला म्हाताऱ्यांनी काही जमलं तर तुम्हाला त्याच्यावरती काही नियोजन देऊ शकतो. तर मी शिवचरित्र आयुष्यभर सांगितलं. मला 2003 मध्ये पॅरालिसचा अटॅक आला. पूर्ण बाजू केली, मांडी केली, सगळं गेलं आणि त्यातही उभा राहिलो. ते तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद. या ठिकाणी उभा राहिलो त्याचं कारण हे आहे, कारण मला मालवणमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यावर काम करण्याचे शिक्षक मिळाले आणि तुम्ही ग्रामस्थ मला जे मिळालं ते निश्चितपणे मला गर्व वाटतोय हे तुम्हाला सांगावंच वाटतं. कारण या ठिकाणी मी जेव्हा पहिल्यांदा आलो त्यावेळी एकच खुर्ची आणि टेबल होतं आणि गंमत अशी होती की इथे छोटी शाळा, 4थी पर्यंतची शाळा आणि त्यामुळे काय करायचं आम्हाला ते काय गप बसणारा माणूस नाही. परंतु तुमच्या सगळ्या लोकांनी साथ दिली. म्हणाले काय करायचं, एवढी मोठी टेबल आणि खुर्च्या आणणं शक्य नाही. मग आमचे गटशिक्षणाधिकारी सावंत म्हणून होते आपल्या पंचायत समितीवर, ते म्हणाले की आपल्याला ज्या खुर्च्या ज्या 7वी पर्यंतच्या शाळेत ज्या 4थी झाल्या त्यांचे सगळे तुला देतो, काय काळजी नको, त्याचं लिखाण जे आहे ते तू करायचं. पण आपल्याकडे खूप चांगली माणसं होती. तुम्ही सुद्धा मला तुम्हाला जेव्हा मी सगळ्या लोकांना जमा केले आणि म्हणालो की आपल्याकडे खुर्च्या नाहीये काय करायचं, ते म्हणाले गुरुजी काय ते ठरवा, आम्ही तुमच्या बरोबर. हा जो भाग आहे तो मला आत्ताही म्हणजे 32 वर्षानंतर तुम्ही मला भेटलात, तुम्ही तसेच आहात हे याबद्दल मला गर्व आहे. आणि दुसरी बाब आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही केला. शिवाजी महाराजांबरोबर मला वाटतं बाबासाहेबांच्या बरोबर मी जवळजवळ वयाच्या 22व्या वर्षापासून काल बाबासाहेब गेले तोपर्यंत त्याच्याबरोबर मी काम केलं. मी शिवचरित्र सांगतो आणि त्यामुळे आपण कधीही मला बोलवा, मी निश्चितपणे तेज ते महोत्सवर कन्नाची महोत्सवर जो लेंच वर महोत्सवर शेर शिवराज आहे, शेर शिवराज आहे. शिवाजी महाराजांना मी या ठिकाणी हे केलं आणि मला वाटतं एकच हे होत्या आमच्या भगिनींना मी सांगू इच्छितो की सगळ्या तुमच्या सहकारी म्हणजे त्या स्त्रिया इथे असायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. कारण तुम्ही त्यांचं या ठिकाणी पूजा केलेली आहे आणि तुम्ही जे नियोजन केलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे. आता काय होतं, ह्या नियोजनात माझं आयुष्य गेलं त्याच्यात, परंतु तुम्ही जे नियोजन आणि खूप चांगलं असं केलं, तुमचे खूप खूप आभारच मानतो मी तुमचा गुरुजी म्हणून. कारण या ठिकाणी तुम्ही इतकं चांगलं नियोजन केलेलं की मला कधी मी तिथे पोहोचतो असं मला झालं होतं आणि आश्चर्य वाटेल की मी 3 वाजता उठलो. सरांना माहिती आहे की मालवण मी भिरवड्यावरून आत असतो, म्हणजे मी काही शहरात राहत नाही. तर भिरवड्यावरून भिरवडे गाव तुम्हाला माहिती असेल कदाचित की या ठिकाणी सगळेच राजकारणी आहेत, नेहमी मास्तर आहे. कारण माहिती असेल तुम्हाला अरविंद सावंत हा भिरवण्याचा, प्रदीप ब्रिगेडियर सावंत हा भिरवण्याचा, 3 हे याचे आपले सभापती भिरवण्याचे. त्यामुळे हे गाव असं आहे, परंतु मी मास्तर आहे.
आणि मास्तर असल्यामुळे तुमच्यावर काम करण्याची मला संधी मिळाली. हे अभिमानाने मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण तुम्ही खूप चांगलं काम करा. मला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यावर, आता काय आम्ही आता 74च्या जवळ आलो, त्यामुळे काय फार काही सांगू इच्छित नाही. माझी पूर्ण वाणी गेली होती, स्मरण गेलो, सगळं गेलो. 1 वर्ष जागेवर मी पडलेलो आणि त्याच्यातून उभं राहिलो. तेव्हा मी आता याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अखिल भारतीय कथामालेचा कार्याध्यक्ष म्हणून काम केलं. त्यामुळे तुम्हाला मी निश्चितपणे कथा सांगण्यासाठी या मुख्याध्यापकांचं नियोजन सुद्धा मला खूप आवडलं. कारण शिक्षक फार काय असतं म्हणजे शिक्षकांबद्दल खडूस अधिकारी म्हणून माझी ख्याती होती त्याच्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये. कारण मला वाटायचं की ही ज्या मुलांमुळे जी मुलं ज्या गावात मी राहिलो त्यांची मुलं खूप मोठी व्हावं एवढंच माझं अपेक्षा होती. इथे आल्यानंतर मी धन्य झालो की या ठिकाणी तुम्ही सगळेजण चांगले. ह्याच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही, कधीतरी गोष्टी सांगायला तुमच्याकडे येईल. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान मार्गदर्शनच म्हणावं लागेल गुरुजीने आपल्याला केलेलं आहे आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना. आणि आज ती कळकळ आपल्या शाळेबद्दल दिसली. म्हणजे सकाळी 3 ते आता मला वाटतं 12 पर्यंत जो प्रवास आहे त्यांचा, त्याबद्दल गुरुजी पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्या जोरदार टाळ्या वाजवतो गुरुजींसाठी. आज शालेय मुख्याध्यापक सोनारे गुरुजी रविंद्र त्यांनी 2 शब्द म्हणून कुस्ती करायच्या. आता हा म्हणजे 7 ते 8 महिन्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल 2 शब्दांनी कार्यक्रमाला शुभेच्छा. सन्माननीय व्यक्ती या गावच्या प्रथम नागरिक आपणकर मॅडम, आमचे उपसरपंच शिवरामजी कामतेकर आणि इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही. बऱ्याच घडामोडी या शाळेतल्या घडल्या. शाळेची वाटचाल करत असताना मोठे गुरुजी वडील गुरुजी हे होते आणि त्यावेळी मी परवेची या शाळेमध्ये कार्यरत होतो आणि वडील गुरुजी आणि वडील गुरुजी हे पोषेला कार्यरत होते. अनेक स्पर्धा या केंद्रामध्ये व्हायच्या आणि या स्पर्धांमध्ये बरेचशा वेळा आमच्यामध्ये स्पर्धा चालायची. विज्ञान मॉडेलमध्ये तर म्हणजे असं होतं की वडील आम्हाला प्रथम क्रमांक दिलाच नाही आणि द्वितीय क्रमांकाला समाधान मानलं. त्यामुळे स्पर्धेमध्ये हे चालायचं. किती प्रकल्प राबवला आणि किती प्रकल्प राबवल्यानंतर शाळेला आपण चांगल्या नावारूपाला आली. त्यावेळी संख्याही भरपूर होती. कार्यरत जे शिक्षक होते ते उत्साही होते. वजीरसारखे इथे कार्य करताना त्यांनी वेळेचा विचार केला नाही. वडील तर इच्छित होते. त्यामुळे आणि त्यावेळी ग्रामस्थांचं सहकार्य हे सुद्धा चांगल्या प्रकारचं होतं. त्यामुळे किती प्रकल्प राबवता कधी शाळा आदर्श झाली आणि आदर्श झाली हे सुद्धा कळलं नाही. आणि नाव म्हणजे बोर्डावर जिल्हा परिषद आदर्श शाळा ओळखीवर नंबर 1 बाजूवाडी याच्यात आमचे तुकारामजी रोडे आणि संजयजी रोडे आणि त्यावेळेची टीम संतोष कामतेकर, हरिश्चंद्र कामतेकर बरेच श्रमदान करून सुद्धा या शाळा ज्या आहेत त्या स्वतः इमारती ज्या आहेत त्या उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे स्वतः कष्ट करून मेहनत करून ही शाळा नावारूपाला आणलेली आहे. संसार होते तेव्हापासून तर म्हणजे खरोखरच कुलकर्णी गुरुजी यांनी ती शाळा थोडी थोडी सुधारणा करत आणि वडील गुरुजी आणि वडील गुरुजी
तर नावारूपाला अंगीकृत आहे. आता शाळेचा पट बघितला तर 22 आहे आणि या 22 मध्ये आता या शैक्षणिक वर्षात 7वी पास झालेले 7 विद्यार्थी जाणार आहेत. दाखल मात्र एकच आहे, म्हणजे पटसंख्या होणार आहे 15. त्याच्यात एकच विद्यार्थी आहे जो तांब्या भरून आणू शकतो, बाकी काही इतर करू शकत नाही. अशी परिस्थिती या शाळेची झालेली आहे. इमारती मात्र भरपूर झालेली आहे आणि त्यामुळे एकच खर्च आहे की एवढं मोठं आपण काहीतरी करतोय सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे, पण शाळेत मात्र जे पाहिजे ते कमी होताना दिसतं. तरी सुद्धा आपण प्रयत्न करू. 15 मुलं आहेत शिष्यवृत्तीसाठी आपण प्रयत्न केलेलेच आहे. पण आता 2-4 मार्काने जात असेल विद्यार्थी, त्याला काही इलाज नसतो. तर याही पुढे आम्ही प्रयत्न करू आणि ही शाळा चांगल्या नावारूपाला राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. उपस्थिती मला वाटतं चांगल्या पद्धतीने नाही म्हणता सगळ्या गोष्टी आमच्या भरलेल्या आहेत आणि वाटलं नव्हतं एवढ्या संख्येने उपस्थित राहिला असं. त्याचबरोबर हे सांगायचं राहिलं, गुरुजी या शाळेचे म्हणजे एक आठवण आणि कोणी येऊ शकत नाही एवढं लांबून, पण गुरुजी मात्र आपल्या शाळेपासून उपस्थित झाले. त्याबद्दल तुम्ही सदस्यांना शिक्षकांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला वाटतं खूप छान गुरुजींनी सविस्तर माहिती आणि एक मनोगत व्यक्त केलेलं आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवतो सर्व शिक्षकांच्या मनोगताबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल. मला वाटतं आता वैद्य गुरुजी चव्हाण गुरुजी परत बाहेरून आलेले आहेत, त्यामुळे थोडासा वेळेचा पण आपल्याला बघावं लागेल. आणि आज गुरुजी आपल्याला एवढा वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत, म्हणून त्यांना आपल्या या अमृत महोत्सव समिती माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या तर्फे त्यांना एक सन्मानित करण्यात येते. तरी मी विनंती करतो समितीचे अध्यक्ष विजय पांचाळ, कार्याध्यक्ष विजय गांगर, उपाध्यक्ष दशरथजी कामतेकर यांनी पुढे यायचे ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानित करतील ते सावंत गुरुजी. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ विजय गांगर, उपाध्यक्ष दशरथजी कामतेकर, अध्यक्ष विजय पांचाळ पुढे घ्यायचंय. सर्वांना नमस्कार. आपण सर्वजण या शाळेच्या 75 वर्षी अमृत महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित झाला, त्याबद्दल सर्वांचे अमृत महोत्सव समिती, शालेय समिती, शालेय शिक्षक वर्ग, स्थानिक ग्रामस्थ, मुंबईतील ग्रामस्थ यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. उपस्थित माझे गुरुजी, सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेऊन आता वेळ होत आहे. सर्वांचे त्याचबरोबर उपस्थित सर्व ग्रामस्थ, मागील वर्षभर आम्ही या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रयत्न करत होतो. आपले उपसरपंच शिवाजी नागेकर यांनी या सर्वांच्या नियोजनासाठी अथक प्रयत्न केले आणि शेवटी आम्ही आता हे चित्र आपल्याला समोर दिसतंय. पण या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सर्वांनी मुंबईतील ग्रामस्थ, स्थानिक ग्रामस्थ, शालेय शिक्षण समिती, शालेय विद्यार्थी, शालेय शिक्षक वर्ग या सर्वांचं खूप खूप मेहनत या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी घेतली. मला आज सकाळपासून शालेय शिक्षण वर्ग त्याचबरोबर विद्यार्थी यांनी आपल्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी खूप मेहनत घेतली. कारण गुरुजींनी त्यांना उल्लेख केला की कार्यक्रमाचं नियोजन हे चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ती त्यांची सगळ्यांना पोहोचवायची आहे. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. या शालेय कार्यक्रमासाठी ज्यांनी आर्थिक योगदान केलं, देणगी दिले आणि इतर गोष्टी ज्या केल्या त्या सर्वांचे मी शालेय समिती अध्यक्षांच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आता बोलायला जास्त वेळ नाही आपल्याला, आता खूप वेळ झालेला आहे. तरी गोष्टीबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यावेळी आम्ही शिकत असताना गोष्टींचं जास्त लक्ष शिक्षणावरती असायचं. म्हणजे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी म्हटलं म्हणजे त्यांना त्याबद्दल थोडंसं म्हणजे असं जाणून आलेलं आहे. तर खेळ या बाजूला असेल पण त्यांना शिक्षण आणि इतर कला, तर कला म्हटल्यानंतर त्यांनी एक आपण नाटक बघितलं असेल, मला तर आठवलं जाते. वाल्मिकी नाटक म्हणून आम्ही 3 प्रयोग केले.
आपल्या शाळेमध्ये राजापूर पाचल तालुक्याच्या वतीने कार्यक्रम एकाच चालला. तालुक्याच्या वतीने आपल्याला आयोजन केलं होतं, त्यामध्ये आपण भाग घेतला होता. त्यामध्ये आपल्याला आपल्या मेथीच्या जेवणावर 2 नंबर सेकंड नंबर मिळाला होता. आणि एवढं आपल्याकडे जे रात्र मला आम्ही शाळेत रात्री झोपायला करायचो आणि नाटकमध्ये तेव्हा आम्हाला काय माहित नव्हतं. शाळेला नाटकांचे तेव्हा काहीच नव्हतं. जवळजवळ 40 पानाची पेज असते, वही असते. तेवढं मी एक नाटक म्हणजे रोल केला होता नारळ म्हणून. तर 40 पानाचं जे बुक होतं ते पूर्ण मी पाठ होतं. म्हणजे तेव्हा मागून फ्रॉन्टिंग काय माहित नव्हतं. फक्त ते आम्ही म्हणजे एकदम पूर्ण ते पाठ झालं होतं आणि त्यापासून मी करून घेतलं होतं. आणि त्याचे शाळेचे प्रयोग होता आम्ही 3 एक आपल्या शाळेमध्ये नवीन शाळेमध्ये आणि भारतीय विकास स्पर्धेमध्ये. आणि त्यावेळेला मला त्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर शाळेच्या वतीने सुद्धा माझा गौरव करण्यात आला होता. त्याच्यानंतर म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये आपण खूप मेहनत घेतली आणि एक देखावा जो असतो झाड वगैरे सगळं होतं आणि मुलं पण त्यामध्ये सहभागी झाले. कार्यक्रम राबवला होता आणि मुलींचा तो फोकस जास्त की कला क्रीडा हा विषय थोडासा राहिला होता. पण कला म्हणजे मुलांनी कलामध्ये जास्त सहभाग घेतला पाहिजे. आणि मुली तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही उल्लेख केला की मुलांनी किंवा मुली जायला पाहिजे. तर त्यामध्ये आम्ही सर्व गावाचं चर्चा करून काही विषय असतील काही शाळेबद्दल आपल्या मनाची अध्यक्ष शाळेचा विषय त्याला अति महत्त्वाचा असतो. शाळेच्या मुलाला शाळेच्या मुलाला पैसे जवळ पेन देणं असते, मुलांना वया वाटप असते. म्हणजे तर सगळ्या गोष्टी आम्ही ग्रामस्थ शाळेचा विषय झाला की सगळे ग्रामस्थ आर्थिक त्यांचे आपल्याला कार्यक्रम देतात आणि जास्त लोकांचा भर हा आपल्या शाळेत शिक्षणावरती आहे आणि याच्यापुढे सुद्धा कायम राहील. आणि आपलं मार्गदर्शन आपण संस्थेचं जर विषय केलं तर त्याबद्दल आपण नक्कीच एक प्रयोजन करू. तर आम्ही मालिकाच्या होतो समाजाचे पण छत्रपती मालिका ही पूर्ण पण सगळे एपिसोड आम्ही पाहिलेलं आहे आणि ते आवडीने आम्ही पाहिलेलं आहे. तर त्याचं पण नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीने गोष्टी करू वेळ तसा मिळेल तसा. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी सर्वांचे उपस्थित मी आभार मानतो. आणि मुलीला आपलं जो कार्यक्रमाचं नियोजन असेल काही कार्यक्रमामध्ये नियोजनमध्ये काही चुकीचं त्या होत असेल तर शिक्षणाने सांगेल की असेल तर गावात आपलाच कार्यक्रम आहे. सर्व माझ्याकडे गावात आम्ही विनंती करू की शालेय शिक्षक वर्ग शालेय समिती यांच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करतोय. त्यांच्या परवानगीने कार्यक्रमाचं नियोजन करतो आणि हा संपूर्ण कार्यक्रम हा बागेवाडीच्या पूर्ण चाल वाढ आहे. बागेवाडी या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आपण हा कार्यक्रमाचं आपण नियोजन करणार आहोत. तरी सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आणि आपल्या शाळेच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करायचे. एवढं मी सांगतो. आणि याच्यामध्ये छोटी गोष्ट मी सांगतो की माझ्यासारख्या छोट्या माझ्या विद्यार्थ्याला अध्यक्षपद देऊन आपण जो मला मान दिला त्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जेवढं चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि आपल्या शाळेच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करू. एवढं बोलून सांगतो. जय जय महाराज. धन्यवाद. या परिसरातील आपण जे झाडं बघतोय कलम बघतोय त्या म्हणजे आपल्या बागेवाडीमध्ये कलम कसं तयार करायचं हे मला वाटतं म्हणजे आमच्या बोलण्यानुसार वनविधीने शिकवलेलं आहे. आणि मला 3 कलम आता आम्हाला फळं देत आहे. सगळे जोरदार त्याचप्रमाणे बचत गुरुजी वळवी गुरुजी खो असेल जाधव गुरुजी हे मोठं माध्यम होतं खेळाचं माध्यम होतं. ह्या म्हणजे त्या मधल्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळालं. आणि प्रत्येक मराठ्याच्या आता माझ्या म्हणजे दिसत आहे की राज्यस्तरापर्यंत आपली सुद्धा खो स्पर्धा गेलेली होती. एक जिल्हा आपला तालुक्यापर्यंत सुद्धा गेली होती. बीडपर्यंत मला वाटतं आपल्या शाळेचा हा प्रोग्राममध्ये पहिला क्रमांक होता. तरी या आजच्या या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त समिती स्थापन झाली होती. या समितीमध्ये हे काम करण्याची संधी मिळाली. सर्वांच्या वरिष्ठ माझ्या विद्यार्थ्यांकडून किंवा ग्रामस्थांकडून सचिव म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि मला वाटतं की आता हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम समाप्त होत आहे जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांनी अल्पोपर वेळात कोणी जाऊ नये. मानवरांनी